मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चित्तोडगडचा गौरवमय इतिहास पाहणार आहोत। या सिरीजमध्ये सर्वप्रथम आपण चित्तोडगड, नंतर उदयपूर आणि शेवटी उज्जैन असा आपला प्रवास राहणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। तर सध्या आपण राजस्थानमध्ये आहोत। तर पुण्यापासून पनवेल ते सुरत आणि सुरत ते चित्तोडगड असा प्रवास करून माझे बाबा आणि आम्ही दोघं आपण राजस्थान एक्सप्लोर करणार आहोत। त्याच्यात आपण पहिले चित्तोडगड किल्ला पाहणार आहोत, त्यानंतर उदयपूर एक्सप्लोर करणार आहोत आणि मित्रांनो उदयपूर एक्सप्लोर झाल्यानंतर आपण उज्जैन जाणार आहोत। तर असे 3 प्लेसेस आपण या भटकंतीत कव्हर करणार आहोत। तर टोटल 6 दिवस आपल्या या सगळ्या भटकंतीसाठी जाणार आहेत। त्यातले 3 ते 3.5 दिवस आपले ट्रेनमध्ये प्रवासामध्ये जाणार आहेत आणि 3 स्टे करणार आहोत। त्यात 2 उदयपूरमधले स्टे राहणार आहे। आजचा दिवस 25 तारीख आहे आणि आज आपण सुप्रसिद्ध असा चित्तोडगड किल्ला पाहणार आहोत। त्या चित्तोडगडचं हे पहिलं प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता, ज्याचं नाव आहे पाडल पोल आणि इथं रावत बागजी स्मारक आहे। तर ते आपण तिथं यांचं एक दर्शन घेऊ आणि हळूहळू किल्ला एक्सप्लोर करत वरती जाऊया। तर मित्रांनो, हे पाडल पोल पहिलं किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे। तर चित्तोडगड सुप्रसिद्ध असा हा किल्ला आहे। या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आणि आज संपूर्ण किल्ल्याची भटकंती आज आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत। चित्तोडगड एक्सप्लोर करण्यासाठी आपण बाईक रेंटवर घेऊ शकतो। गाड्यांच्या वेगवेगळ्या मॉडेलनुसार बाईकचा रेंट असतो। 400 रुपयात आम्ही स्प्लेंडर रेंटवर घेतली आणि निघालो किल्ला फिरायला। महाभारत काळात पांडवांनी या भागात असलेल्या वनातून भ्रमंती केली होती। भीमतल नावाचे स्थान पांडवांच्या या क्षेत्रातील भ्रमंतीचे साक्षीदार आहे। चंद्रगुप्त मौर्याचा नातू अशोक आपल्या युवराज काळात उज्जैनचा प्रशासक होता आणि चित्तोडचे क्षेत्र उज्जैनच्या अधीन होते। पुढे गुहिलोत वंशाची स्थापना गुहादितने केली। मित्रांनो, चित्तोडगड किल्ल्याचं हे 3रं प्रवेशद्वार आहे आणि असे अजून 4 प्रवेशद्वार या किल्ल्याला आहेत। तर एक प्रवेशद्वार कव्हर करत आपण आता वरती जात आहोत। गुहिलच्या नंतर त्याच्या वंशात शिलादित्य आणि बाप्पा हे प्रतापी राजा झाले। चित्तोडगडचा किल्ला समुद्रसपाटीपासून 1850 फूट उंचीवर वसलेला आहे। किल्ल्याच्या 3ऱ्या दाराला हनुमान पोल म्हटले जाते, कारण त्याच्याजवळ हनुमानाचे मंदिर आहे। किल्ल्याच्या 4थ्या दरवाजाचे नाव गणेश पोल आहे। या दरवाजापाशी गजाननाचे मंदिर आहे। किल्ल्याच्या 5व्या दरवाजाला जोर्डन पोल असे म्हटले जाते। किल्ल्याच्या 6व्या दारापाशी एक लहानसे लक्ष्मण मंदिर आहे, म्हणून ते लक्ष्मण पोल या नावाने ओळखले जाते। किल्ल्याचे अंतिम प्रवेशद्वार म्हणजे रामपोल। या दरवाजापाशी मेवाडच्या राणाचे पूर्वज सूर्यवंशी भगवान श्री रामचंद्राचे मंदिर आहे। आपण आणि हे तुम्हाला एक मागं मंदिर दिसत असेल, या मंदिराचं नाव आहे तुळजाभवानी मंदिर। तर हे तुळजाभवानीचं मंदिर मी तुम्हाला आता आतून दाखवतो।
भयो भयो कन मागे मैको दान तर अशा प्रकारे किल्ल्याचे 7 प्रवेशद्वार पार करून आपण चित्तोडगड किल्ल्याच्या तिकीट घराकडे आलो. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत चित्तोडगड किल्ल्यावर आणि हे माझ्या मागे तुम्हाला दिसत असाल तर हे तिकीट काउंटर आहे. तर प्रत्येकी इंडियन नागरिकांसाठी 40 रुपये आकारले जातात. तर ते तिकीट काढून आपण आता गाडीच्या सहाय्याने संपूर्ण किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. तर संपूर्ण हा किल्ला 700 एकरमध्ये आहे आणि आशिया खंडातील सर्वात मोठा असा हा किल्ला आहे. तर 700 एकरच्या ह्या किल्ल्यात वरती किल्ल्यावर आल्यानंतर संपूर्ण किल्ल्यातच रोड बनवलेला आहे. त्या रोडच्या माध्यमातून एक ऐतिहासिक प्लेस जाऊन आपण व्हिजिट करू शकतो. तर सुंदरपणे हा चित्तोडगड किल्ला आता आपण एक्सप्लोर करूया. याच महालात उदयपूरचा संस्थापक उदयसिंहाचा जन्म झाला. पन्नादाईने याच ठिकाणी आपल्या पुत्राचे बलिदान बनवीरच्या हस्ते करविले. हा महाल चित्तोडगडचे गौरवस्थान आहे. चित्तोडगड किल्ल्यामध्ये हे राणा कुंभाचा पॅलेस आहे आणि या पॅलेसमध्ये ते त्यांच्या जे राजेशाही परिवार होता आणि जे राजे होते ते इथं राहायचे आणि त्यांचे सगळं इथं त्यांचं जे त्या काळचं प्रायव्हेट बाथरूम किंवा अशा वेगवेगळ्या खोल्या आणि हा संपूर्ण असा दूरवरचा परिसर आहे. आणि इकडच्या साईडला आपल्याला खाली चित्तोडगड शहर पाहायला मिळतं आणि संपूर्ण असा हा पॅलेसचा एरिया आहे. हा महाराणा कुंभा पॅलेस आहे मित्रांनो. आणि इकडच्या साईडला आपल्याला काही मंदिरं पाहायला भेटतात आहे. आणि इकडच्या साईडनी एक विजयस्तंभ आणि कीर्तिस्तंभ असे 2 प्रमुख स्तंभ आहेत किल्ल्यात. त्यातलाच एक हा स्तंभ आहे आणि दूरवरचा असा हा विस्तृत किल्ला आपल्याला आता पाहायला मिळतो आहे. सन 1448 मध्ये महाराणा कुंभाचा खजिनदार बेलाकने शृंगार चौरी निर्माण केली. शृंगार चौरी स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
चित्तोडगडवरील कुंभश्याम मंदिर 1449मध्ये महाराणा कुंभाने बनवले होते. या मंदिरातील गर्भगृहात मंडप आणि खांब यावर भगवान विष्णूंच्या अनेक रूपातील मूर्ती आहेत. कुंभश्याम मंदिराच्या आवारात संत मीराबाईचे मंदिर आहे. हे मंदिरही कुंभश्याम मंदिराचा एक भाग आहे. पूर्वी मीराबाईचे श्रीकृष्ण भक्तीचे चित्र होते. आता मीराच्या श्रीकृष्ण भक्तीची प्रतिमा आहे. महाराणा कुंभाने माळव्याचा सुलतान महमूद शाह खिलजीचा पराभव केला. आपला हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी राणा कुंभाने 1448मध्ये विजयस्तंभ उभारला. राजस्थानचा सर्वात प्रसिद्ध असा हा विजयस्तंभ आहे. 47 घनफूट चौरस रुंद आणि 10 फूट उंचीच्या आधारावर हा 122 फूट उंचीचा स्तंभ उभा आहे. विजयस्तंभ आणि समिदेश्वर मंदिराच्या मध्यभागी एक मोठे मैदान आहे. या मैदानाला चारी बाजूंनी भिंती आहेत. आत प्रवेश करण्याकरिता पूर्व आणि उत्तरेला 2 दारे आहेत. त्या दाराला महासती द्वार म्हणतात. तर मित्रांनो, चित्तोडगडमध्ये आपण आता इकडं जे राणी पद्मिनींनी जोहर केला होता तिथं आहोत. तर ते जोहर स्थल म्हणून तिकडे एक पाटी लिहिली आहे. आता तिकडे जाऊन आपण ते जोहर स्थल पाहणार आहोत. चित्तोडगडवरील बहादूर शहाच्या आक्रमण प्रसंगी हाडी राणी कर्णावती हिच्या समवेत 13,000 वीरांगनांनी येथे जोहर केला. विजयस्तंभाच्या दक्षिण पश्चिमेस एक प्राचीन शिवमंदिर आहे. समिदेश्वर मंदिर या नावाने ते ओळखले जाते. ओम महादेव शिव शंकर शंभो उमाकांत हर त्रिपुरारे मृत्युंजय वृषभध्वज शूलिन गंगाधर मृडमदनारे हर शिव शंकर गौरीशं वंदे गंगाधरमीशं रुद्रं पशुपतिमीशानं कलये काशीपुरनाथं जय शंभो शिव गौरीशं. परमारांना पराभूत करून चालुक्यांनी हा प्रदेश ताब्यात घेतला. चालुक्य कुमारपाल हा 1150मध्ये इथे दर्शन घेण्यासाठी आला होता.
महादेवाचं एक मंदिर आहे आणि सुंदर असा एवढ्या हाईटवर असूनसुद्धा विस्तृत असा हा जलकुंभ भरलेला आहे. ऑगस्टचा महिना आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून सुंदरपणे हा तलाव आता डच्च भरलेला आहे. हे इथं मित्रांनो एक मंदिर आहे आणि इथं ही रांग आहे. हे लोक इकडच्या साईडने वरतून येऊन या मंदिरात जातात आहे आणि हा सुंदर असा उंच अशा चित्तोडगड किल्ल्यावरचा एक जलकुंभ आहे आणि या किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता. इथं वरती एक नारळाचं झाड आहे आणि अशी विस्तृत अशी किल्ल्याची तटबंदी आहे. हरी कोनुडा कोनुडा रे तो कोनुडा कोनुडा रे तो कानुडा कानुडा रे तो कानुडा 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 कानु 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 आहा हा हा गगने मनाळ गगने गगने मनाळ पल गए बथानो ये खनरी नानी दानो ने गमन खा गमन गमनिया किया गमन किया बोले ओ नथी मारो मनरो मोयो चित्तोडगड भटकंतीच्या पहिल्या भागात इथेच थांबूया. भेटूया लवकरच पुढील भागात. जय एकलिंगजी की जय मेवाड.